कारण त्यांनी मला आज भगवद्गीतेत भगवद्गीतेतल्या श्लोकाचं थोडंफार काही म्हणजे विश्लेषण करायला, त्याच्यामध्ये काहीतरी जे मला समजतं ते मी सांगू इच्छिते. तर तुम्हा सर्व वैष्णवांचा मला आशीर्वाद असो, हीच तुमच्याकडे माझी मागणी आहे. आणि माझ्याकडून काही जर चूक झाली असणार तर ती केवळ माझ्याकडूनच झाली असणार. कारण प्रभुपादनी जे शास्त्रांमध्ये आपल्या दिलेलं आहे ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार. तर मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. प्लीज मला हे करा, आशीर्वाद द्या. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. तर आजचा आमचा जो श्लोक आहे तो आहे 6वा अध्याय, श्लोक क्रमांक 8. तर आता आपण अगोदर तो श्लोकाचे पठण करूया आणि मग प्रभुपादांनी दिलेला जे तात्पर्य आणि अनुवाद आहे त्याचं पण आपण वाचन करूया. तर मी सुरू करते. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विचितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चन. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चन. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चन. तात्पर्य व अनुवाद जगद्गुरु श्रील प्रभुपादांद्वारे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञान आणि साक्षात्कारायोगे पूर्णपणे तृप्त होतो तेव्हा तो योगी अर्थात आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झालेला असे म्हटले जाते. असा मनुष्य अध्यात्मात स्थित आणि आत्मसंयमी असतो. तो गारेचे खडे, दगड, सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतो. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. श्रील प्रभुपाद की जय. परम सत्याच्या अनुभूती विना केवळ पुस्तकी ज्ञान निरुपयोगी आहे. याविषयी पुढील प्रमाणे सांगण्यात आले आहे. अतः श्री कृष्ण नामादी न भवेत ग्राह्यमेंद्रिये सेवोन्मुखे हि जिव्हादो स्वयमेव स्फुरत्यदा. कोणताही मनुष्य आपल्या भौतिक दृष्ट्या दूषित इंद्रियांद्वारे श्रीकृष्णांच्या नाम, रूप, गुण आणि दिव्य लीलांचे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. मनुष्य जेव्हा भक्ती सेवा करून आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व होतो तेव्हा त्याला भगवंतांच्या दिव्य नाम, रूप, गुण आणि लीला प्रकट होतात. हे सर्व भक्ती रसामृत सिंधू मधून संदर्भ घेतलेला आहे. भगवद्गीता म्हणजे कृष्ण भावनेचे विज्ञान आहे. केवळ सांसारिक पांडित्याद्वारे कोणताही मनुष्य कृष्णा भावना भावित होऊ शकत नाही. कृष्ण भक्ती करता यावी यासाठी त्याला शुद्ध भावनायुक्त व्यक्तीचा सत्संग लाभण्या इतपत भाग्यवान असावे लागते. श्रीकृष्णांच्या कृपेमुळे कृष्ण भावना भावित मनुष्याला साक्षात्कारी ज्ञान असते, कारण तो विशुद्ध भक्तिमय सेवेने तृप्त झालेला असतो. साक्षात्कारी ज्ञानाद्वारे मनुष्य परिपूर्णत्वाला प्राप्त होतो. दिव्य ज्ञानाच्या आधारे मनुष्य आपल्या श्रद्धेमध्ये दृढ राहू शकतो. परंतु केवळ पुस्तकी ज्ञानाने तो सहजपणे मोहित होऊ शकतो आणि वरकरणी विरोधाभासांमुळे गोंधळून जाऊ शकतो. आत्मसाक्षात्कारी जीव श्रीकृष्णांना शरण गेलेला असल्यामुळे वास्तविकपणे आत्मसंयमी असतो. तो दिव्य असतो, कारण त्याला सांसारिक पांडित्याशी मुळीच कर्तव्य नसते. सांसारिक विद्वत्ता आणि मानसिक तर्कवाद जरी इतरांना सोन्याप्रमाणे भासत असले तरी भक्ताच्या लेखी मात्र त्यांना खडे किंवा
दगडापेक्षा अधिक मूल्य नसते. तर आता आम्ही याच्या पुढचा जो श्लोक आहे म्हणजे श्लोक क्रमांक 9 तो पण पठण करूया. त्याचं पण पठण करून त्याचं अनुवाद आणि तात्पर्य पण वाचून घेऊया. सुरन्मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेषबन्धुषु साधुष्वपि च पापेषु बुद्धिर्विशिष्यते. सुरन्मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेषबन्धुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. सुरन्मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेषबन्धुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. मनुष्य जेव्हा प्रामाणिक, हितचिंतक, सुहृद, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी, मित्र आणि शत्रू, पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो, तेव्हा तो अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो. तर ह्या श्लोकाला तात्पर्य असं वेगळं नाही आहे. तर आता आपण पुढे भगवंत आपल्याला काय सांगू इच्छितात ते बघूया. अगोदर आपण भगवंतांची प्रार्थना करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. तर आज आपण जो श्लोक जे 2 श्लोक बघणार आहोत म्हणजे 6व्या अध्यायातला श्लोक क्रमांक 8 आणि 9. तर हा जो 6वा अध्याय आहे तो त्याचा शीर्षक आहे ध्यानयोग. ध्यानयोग भगवंत या अध्यायात आपल्याला ध्यान योगाबद्दल सविस्तर व्याख्यान करणार आहेत. तर आपण ह्याच्या अगोदर पण जेवढे श्लोक झाले आहेत म्हणजे श्लोकांत क्रमांक 1 ते 7 त्याच्यामध्ये पण आपण बघितलं आहे की भगवंत कसे सुरुवातीलाच भगवंतांनी मनावर कसे आपल्या मनावर आपण कसे नियंत्रण साधू शकतो ह्याच्या करता जो हा ध्यान योग आहे तो आपल्याला सांगितला आहे. आजचा आमचा जो श्लोक आहे तो श्लोक क्रमांक 8 आहे आणि 9. याच्या अगोदरच्या श्लोक क्रमांक 6 व 7 या श्लोकात भगवंत असे म्हणतात की कशा प्रकारे ज्या मनुष्याने आपल्या मनाला जिंकले आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे. पण जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी त्याच्या मना एवढा दुसरा कोणताही शत्रू नाहीये. आणि ज्याने आपल्या मनावर ताबा मिळवला आहे त्याला परमात्मा प्राप्त झालेला असतो. त्याला शांतीही प्राप्त झालेली असते आणि त्याला सुख दुःख शीत उष्ण मान अपमान सर्व काही सारखेच असते. तर आता आमच्या आजच्या श्लोक क्रमांक 8 मध्ये भगवंत आपल्याला सांगतात की मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञान आणि साक्षात्कारायोगे पूर्णपणे तृप्त होतो तेव्हा तो योगी अर्थात आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झालेला असे म्हटले जाते. आत्मसाक्षात्कारी आणि योगी असे केव्हा म्हणतात? अर्जित ज्ञान आणि साक्षात्कार जेव्हा आपण ज्ञान अर्जित करतो ते ज्ञान जर आपण पुस्तकी ज्ञान म्हणून तेवढंच आपलं एक ज्ञान संपादन करण्याचं साधन म्हणून जर आपण ते ज्ञान घेतो तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही आहे. तर आपण त्या ज्ञानाला जेव्हा प्रत्यक्षात
जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात भगवंतांची भक्ती करायला जेव्हा त्याचा उपयोग करतो, तेव्हा आपल्याला हळू करून साक्षात्कार होतो. भगवंतांचा साक्षात्कार होतो. असा जो योगी अ, जो अ, असा योगी जो अर्जित ज्ञान आणि साक्षात्काराने पूर्णपणे तृप्त होतो, तो भौतिक तापाच्या पलीकडे असतो. आता भौतिक तापाच्या पलीकडे म्हणजे जेव्हा आपण भगवंतांची भक्ती करण्यात हे जे ज्ञान अर्जन केले आहे ते वापरतो, जेव्हा भगवंतांची प्रेममयी सेवा करतो, तेव्हा आपल्याला जे काही भौतिक जे काही हे असतं, ते काही बाधत नाही आणि आपण आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित होतो. आणि असा जो योगी असतो तो आत्मसंयमी पण असतो. म्हणजे त्याच्या मनावर पूर्ण नियंत्रण साधलेलं असतं. अ, ज्ञान मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञान आणि साक्षात्कारायोगे पूर्णपणे तृप्त होतो, तेव्हा तो योगी अर्थात आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झालेला असे म्हटले जाते. असा मनुष्य अध्यात्मात स्थित आणि आत्मसंयमी पण असतो. तर तो असा आत्मसंयमी कसा होतो? जेव्हा त्याची पूर्ण जे ज्ञान आहे, तो जेव्हा भगवंताची भक्ती करायला त्या ज्ञानाचा उपयोग करतो आणि भगवंतांची प्रेममयी सेवा करतो, तेव्हा तो हळू करून अ, आपल्या सर्व इंद्रियांवर त्याचा अ, जे आहे प्रभुत्व हळू करून कंट्रोल करू शकतो त्याला. आणि हे फक्त भगवंताच्या कृपेमुळेच शक्य आहे. मन आपलं एवढं चंचल आहे, की आपल्याला ते कधीच आपण आपल्या अ, स्व आपल्याहून आपल्याहून आपण ते कधीच असं आपण कंट्रोल करू शकत नाही. कारण भगवंत अर्जुन पण भगवंतांना म्हणतात चंचल ही मन कृष्ण. म्हणजे ब ब ब अर्जुन जे भगवंताचे एक उच्च कोटीचे भक्त आहेत. त्यांना पण मन ताब्यात घेणं एवढं कठीण होतं. तर आम्ही तर काहीच नाही आहे. मी तर एकदम सर्वात पतित आहे आणि आपल्याला असं मन कंट्रोलमध्ये आपल्या आणणं हे असंभवच आहे. पण ते आपण संभव करू शकतो कसं? तर आपण भगवंतांची प्रेममयी सेवा करूनच अ, असं अ, जे आहे आपलं मनावर ताबा आणू शकतो. तर भगवंत तिथे म्हणतात, की जो माणूस अ, अर्जित ज्ञानाने आणि साक्षात्कारायोगे म्हणजे पूर्णपणे रिअलायझेशन होऊन जो तृप्त झालेला असतो, मग त्याला अ, दुसरं काही गरज नसते. म्हणजे तो आपलं पूर्णपणे मन भगवंतांच्या चरणी आपलं पूर्णपणे मन लावू शकतो आणि प्रेममयी भगवंताची सेवा करू शकतो. कारण मनुष्याचा जो मेन जे लक्ष्य आहे मनुष्य देहाचं ते आहे भगवंतांची निस्वार्थी अहेतुके प्रेमाभक्ती इटर्नल सर्व्हिटरशिप ज्याला आम्ही म्हणतो भगवंतांच्या लोटस फीटमध्ये. तर असा जो योगी असतो तो एवढा दृढ असतो म्हणजे आपल्या आपले भगवंताची भक्तीमध्ये जो कार्यरत असतो, तो एवढा त्याचं मन एवढं दृढ असतं, की तो गाराचे खडे, दगड, सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतो. म्हणजे आता बघा सोनं, अ, गाराचे खडे आणि दगड ह्या 3 वेगळ्या वस्तू आहेत. तर आपण जर सामान्य माणूस जर जेव्हा ह्या तिघांना बघतो, तेव्हा आपण काय हे करतो त्याचं ग्रेडेशन कसं करतो म्हणजे गाराचे खडे जे आहेत, त्यांना काहीच व्हॅल्यू नाही. दगड आहेत त्यांना पण काहीच व्हॅल्यू नाही. पण जे सोनं आहे ते मौल्यवान आहे. तर आपण ते सोनं एकदम सेफ म्हणजे आपल्या लॉकरमध्ये वगैरे ठेवतो. पण हा जो आपल्या
वर आणि मनावर कंट्रोल साधलेला म्हणजे नियंत्रण साधलेला जो योगी असतो तो ह्या तिघांनाही समदृष्ट्या बघतो. म्हणजे उदाहरणार्थ जर कधी असं असं घडलं की जो हा योगी आहे त्याला पण बरोबरीने माहीत आहे म्हणजे त्याला व्यवस्थित माहीत आहे कारण त्याने ज्ञान अर्जन केलेलं आहे. तर त्याला माहीत असतं की ह्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या त्यांचा मूल्य वेगवेगळं आहे. पण कारण हा योगी जो आहे तो भगवंतांच्या त्याला त्याच्या हृदयात भगवंतांचं परमात्मा रूपी दर्शन झालेलं असतं म्हणून तो ह्या ज्या तिन्ही वस्तू आहेत त्यांच्यामध्ये तो काहीच फरक करत नाही. कारण त्याला दगड काय आणि सोनं काय सगळं सम आहे. तर असं जर उदाहरण आपण घेतलं की एक कधीतरी अशा या एका योगीच्या घरी जर चोरी झाली, तर कोणीतरी त्याचं सोनं लुटून नेलं. तर हा योगी त्या प्रसंगात सुद्धा एकदम समभावी असणार. म्हणजे ते दगड चोरून नेले काय, की सोनं नेलं काय, त्याला त्याचा काहीच फरक पडत नाही. तर आता आपण अ, प्रभुपादांनी जे तात्पर्य आपल्याला सांगितलं आहे, त्याच्याकडे वळूया. प्रभुपाद तात्पर्याद्वारे आपल्याला हे पुढील एक श्लोकाद्वारे सांगतात. अतः श्री कृष्ण नामादी न भवेत ग्राह्य मेंद्रिये सेवोन्मुखे हि जिव्हादो स्वयमेव स्फुरत्यदः. तर हा जो श्लोक आहे तो प्रभुपादांनी जे आपले रूप गोस्वामी आहेत त्यांच्या भक्ती रसामृत सिंधू या पुस्तकातून घेतलेला आहे. जे शास्त्र आहे त्यातून घेतलेला आहे. तर कोणताही मनुष्य आपल्या भौतिकदृष्ट्या दूषित इंद्रियांवर श्रीकृष्णांच्या नाम, रूप, गुण आणि दिव्य लीलांचे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. तर आम्ही इथे प्रभुपाद आम्हाला सांगतात की एक मनुष्य जो असतो तो जन्मता तो कित्येक म्हणजे तो इटर्नली तो भगवंतांचेच पार्ट अँड पार्सल असतो. एक जीव मनुष्यच नाही कोणताही जीव घेतला तर तो भगवंतांचाच पार्ट अँड पार्सल असतो. पण आणि त्याच्यामध्ये पण भगवंतांच्याच त्या क्वालिटीज असतात. त्या थोड्या प्रमाणात असतात पण असतात. पण जेव्हा तो या भौतिक जगतात येतो तेव्हा ह्या भौतिक जगातल्या मायादेवीच्या प्रभावामुळे त्याचे जे इंद्रिय असतात ते दूषित झालेले असतात. तर अशा या दूषित इंद्रियांमार्फत आपण श्रीकृष्णांच्या नाम, रूप, गुण आणि दिव्य लीलांचे दिव्य स्वरूप कधीच जाणू शकत नाही. तर हे सर्व काही जाणून घ्यायला आपण काय करायला पाहिजे? तर मनुष्य जेव्हा भक्ती सेवा करून आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व होतो म्हणजे सगळं जे काही आहे ना ते प्रभुपाद सांगतात की आपलं जे काही जो प्रोग्रेस आहे तो फक्त भक्तिमय सेवेवर निर्भर आहे. आपण जेवढी सेवा करणार म्हणजे ती नामाची सेवा असू दे किंवा किचनमध्ये सेवा असू दे, भगवंताच्या टेम्पलमध्ये स्वीपिंग असं अशी काही पण सेवा कसली पण सेवा असू दे, ती सेवा करूनच हळू करून आपण एवढे भगवंतांच्या सेवेमध्ये हळू करून रुजू होणार की आपल्याला मनुष्य जेव्हा भक्ती सेवा करून आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व होतो, जेव्हा आपण सेवा करून आपलं जे मनातलं जे इंद्रियांवरचं जे दूषितपणा आहे ते जेव्हा हळू करून निघून जाणार तेव्हाच त्याला भगवंताच्या दिव्य नाम, रूप, गुण आणि लीला प्रकट होतात. तर हा एक प्रोसेस आहे जो आम्ही आत्ताच जॉइन करून लगेच आपल्याला त्याचं असे काही परिणाम दिसणार असं नाही आहे. तर पण आपण एक निष्ठेने हा प्रोसेस फॉलो करायला पाहिजे. तर ह्याच्यानंतर प्रभुपाद आपल्याला सांगतात की केवळ पुस्तकी ज्ञान जे असतं ते परमात्म्याच्या अनुभूतीविना निरुपयोगी आहे. जर आपण केवळ पुस्तकी ज्ञान अर्जन केलं
आणि ते जर आपण विज्ञान म्हणजे त्याला विज्ञानामध्ये परिवर्तित नाही केलं. विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे जेव्हा आपण अर्जित ज्ञान जे असतं ते भगवंतांच्या अ, प्रेममयी सेवेत अनुभवतो. जे अ, ज्याची आपल्याला अनुभूती होते. जेव्हा आपण भगवंतांची प्रेममयी सेवा करतो, तेव्हा जे हे ज्ञानाचा आपण उपयोग करतो आणि त्या ज्ञानाला आपण विज्ञानाचं रूप देतो. ते तर अशा अ, दृष्ट्या जर आपण हे ज्ञानाचा उपयोग केला नाही, तर ते अर्जित केलेलं ज्ञान सगळं निरुपयोगी आहे. भौतिकदृष्ट्या दूषित इंद्रियांमुळे आपल्याला भगवंताचे नाम, गुण, रूप, भगवंतांची अ, 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 लीला यांच्याबद्दल कधीच कळू शकणार नाही. तर दिव्य ज्ञानाच्या आधारे मनुष्य आपल्या श्रद्धेमध्ये दृढ राहू शकतो. परंतु केवळ पुस्तकी ज्ञान तो सहजपणे पुस्तकी ज्ञानाने तो सहजपणे मोहित होऊ शकतो आणि वरकरणी विरोधाभासांमुळे मुळे गोंधळून जाऊ शकतो. तर आता आपण बघतो या काही म्हणजे सोशल मीडियावर Facebook, Instagram वगैरेंवर आपण रोजच बघतो की अ, असे कित्येक लोक असतात जे भगवद्गीता, भागवतम अशा शास्त्रांचे ज्ञान तर घेतात, पण त्याला ते ज्ञान ते भगवंतांची भक्ती करायला अ, उपयोग करण्याऐवजी ते त्याच्यामधून काहीतरी आपल्या मनानेच काहीतरी त्याला तर्क-वितर्क लावून आपल्या मनानेच काहीतरी रील्स वगैरे तयार करतात. म्हणजे अ, भग अस असंच असं की जसं की ते सांगतात हां, भगवंत श्रीकृष्णाने सांगितलं आहे, की "तू कर्म कर, फल की इच्छा मत कर. मग तू ये करेगा तो तुझे ये मिलेगा." असं आपल्याहूनच काही ना काही तर्क लावतात. हे सगळं कशाहून होतं? जेव्हा मनुष्य ज्ञान अर्जन करतो जे आपले शास्त्र आहेत, भगवद्गीता, भागवतम त्यातून ज्ञान अर्जन तर करतो. पण ते ज्ञानार्जन जे तो करतो, ते भगवंताच्या भक्ती प्राप्त करण्याकरता नाही करत. ते आपलं काहीतरी जे पांडित्य दाखवायला असं काही करतात, तेव्हा त्याचा काही फायदा होत नाही आणि त्याची काहीही म्हणजे हे होत नाही. त्याचा काही फायदाच होत नाही. तर आपण आता इथे म्हणतो की दिव्य ज्ञान जेव्हा एका माणसाच्या हृदयात निर्माण होतं, तेव्हाच आपल्याला भगवंतांची परमात्मा रूपी जे भगवंत आपल्या हृदयात बसलेले असतात, त्यांचं दर्शन होतं. तर हे फक्त जो योगी पूर्ण दृढतेने आणि एकनिष्ठेने ज्ञान-विज्ञानाच्या द्वारे जो तृप्त झालेला असतो त्यालाच हे संभव असतं. तर हे दिव्य ज्ञान म्हणजे काय? दिव्य ज्ञान म्हणजे अ, दिव्य ज्ञान हे अ, असं असतं जे आपल्याला फक्त आणि फक्त आपले गुरु देऊ शकतात. जे गुरु आपल्याला ते दिव्य ज्ञान गुरुची सेवा, गुरूंच्या आदेशाप्रमाणे अ, वर्तन करूनच आपल्याला ते प्राप्त होतं. अशुद्ध भावनायुक्त व्यक्तीचा सत्संग भावनायुक्त व्यक्तीचा सत्संग लाभण्याइतपत भाग्यवान असावे लागते. तर हे दिव्य ज्ञान आपल्याला प्राप्त व्हायला आपल्याला भाग्य लागतं. जसं आपण सगळे आपल्या साधू संघ ग्रुपमध्ये सकाळी भागवतम ऐकायला अ, अ, एकत्रित जमतात आणि केवढा चांगला आपला भागवतमचा क्लास होतो. तर हे सगळं जे आहे ते फक्त आणि फक्त भगवंतांच्या कृपेमुळे झालेलं आहे आणि तिथे आपल्याला अ, 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 गोपी मनोहर प्रभूजी, मग सुरत माधव प्रभूजी अ, जे आपले जे गुरुवर्य जे आपले हे आहेत त्यांचा आपल्याला
तिथे हे मिळतो, आपल्याला मार्गदर्शन मिळतं. ते फक्त आणि फक्त भगवंतांच्याच कृपेमुळे मिळतं. तर भगवंतांच्या कृपेमुळे एक आपल्याला एक प्रामाणिक गुरु लाभतो. जेव्हा आपल्याला असा गुरु लाभतो, तेव्हा आपण त्या गुरुशी अ, गुरूंच्या आदेशांचं पालन करायला पाहिजे. आपण अ, एवढे एक बद्धजीव आहोत, की एवढे पतित आहोत, की आपण आपल्या काहीतरी बळावर आपण भगवंतांची भक्ती कधीच करू शकत नाही. भगवंतांची भक्ती आपण कशी करू शकतो? जेव्हा आपण एका प्रामाणिक गुरूचा आश्रय घेतो आणि त्या गुरूचे शरण जातो म्हणजे त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण पुढे पाठी-पुढे न बघता अ, अ, एकनिष्ठेने जेव्हा त्यांचा आदेशाचं पालन करतो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा कार्य करतो आणि भगवंताची सेवा पण जे ते आम्हाला भगवंतांची सेवा देत राहतात, ते आपण प्रामाणिकपणे करतो, तेव्हाच हळू करून अ, जे आपले जे गुरुवर्य आहेत, आपले जे शिक्षागुरु वगैरे आहेत, दीक्षागुरु, शिक्षागुरु त्यांचं त्यांना जे भगवंतांचं जे आत्मसाक्षात्कार जो लाभलेला असतो, तो आपल्याला पण हळू करून लाभू शकतो त्यांच्या कृपेने. फक्त आणि फक्त त्यांच्याच कृपेने आपल्याला तो लाभू शकतो. तर अ, प्रामाणिक गुरु जो पूर्णतः कृष्ण भावना भावित झालेला असतो आणि अशा आमच्या सारख्या एका साधक जेव्हा अशा प्रामाणिक गुरुची शरण घेतो आणि त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे भगवंतांची प्रेममयी सेवेत वाटचाल करतो, तेव्हा गुरु मार्फत आपल्याला पण त्या दिव्य ज्ञानाची अनुभूती होते. अशी अ, आणि अशी सेवा करून जो साक्षात्कार या मनुष्याला लाभतो, त्या साक्षात्कारी ज्ञानाद्वारे मनुष्य परिपूर्णत्वाला प्राप्त होतो. असा जो हा योगी अर्थात परिपूर्णत्वाला प्राप्त झालेला मनुष्य असतो, तो श्रीकृष्णांना शरण गेलेला असल्यामुळे आत्मसंयमी असतो. तर जो माणूस भगवंतांच्या सेवेमध्ये अ, अ, पूर्णपणे आपल्याला घालून घेतो आणि ज्याच्या मनावर ताबा अ, आलेला असतो, तो अ, त्याला भगवंताच्या प्रेममयी सेवे वाचून आणखीन काही सुचत नाही आणि अशा तऱ्हेने तो आपल्या मनावर पण संयम आणू शकतो. म्हणजे आता आपण बघतो, की आपण जेव्हा अ, अ, कृष्ण भावना भावनामृतमध्ये आले होतो, तेव्हा आपलं मन कसं भौतिक इच्छांकडे अ, अ, म्हणजे जास्त जात होतं. आता पण एवढं एकदम कंट्रोल आलेला नाहीये. म्हणजे अ, हळू करून थोडं आपल्याला पण कळतं, की आता आपलं थोडा कंट्रोल, थोड्या गोष्टींवर कंट्रोल यायला सुरुवात झाली आहे. तर हे सगळं कसं होतं, जेव्हा भगवंत बघतात, की आपण आपल्या गुरुची प्रामाणिकपणे सेवा करतो आणि प्रामाणिकपणे गुरूंनी सांगितलेल्या आदेशांचं पालन करतो, तेव्हा हळू करून भगवंतच आपल्याला ही बुद्धी देतात, की कशाप्रकारे आपण आपलं जे मन आहे ते कंट्रोल करू शकतो. जरी असा हा योगी भरपूर ज्ञान अर्जन करून ह्या स्तराला पोहोचलेला असतो, तरी त्याला या ज्ञानाचा जरा पण अहंकार नसतो. कारण परमात्म्याच्या पर प कारण परमात्म्याच आपल्या हृदयात सतत दर्शन त्याला होत असतं. परमात्म्याचं सतत दर्शन त्याला आपल्या हृदयात होत असतं. तो जरी या भौतिक जगात वावरत असतो, तरी तो दिव्यत्वाला प्राप्त झालेला असतो. असा हा योगी सतत कृष्णा भावना भावित असल्यामुळे जी विद्व विद्व विद्वत्ता आणि मानसिक तर्कवाद जरी इतरांना सोन्याप्रमाणे भासत असले, तरी भक्ताच्या लेखी मात्र त्यांना खडे किंवा दगडापेक्षा अधिक मूल्य नसते. म्हणजे जेव्हा असा हा कृष्ण भावना भावित झालेला भक्त अ, जो असतो तो ज्ञान अर्जन करतो. पण तो कशाकरता ज्ञान अर्जन करतो? जो हा योगी असतो, तो ज्ञान अर्जन करतो तर फक्त आणि फक्त भगवंतांची प्रेममयी सेवा
करण्याकरता भगवंतांशी त्यांचं नातं आणि दृढ व्हायला अशा कारणास्तव करतो. आणि हे जे भौतिकवादी लोक असतात, जे भगवद्गीता, भागवतम अशा शास्त्रांचं ज्ञानार्जन करतात. पण ते कशाकरता करतात? ते आपलं पांडित्य दाखवायला किंवा तर्कवाद करायला, म्हणजे त्यांना ते आवडतं. म्हणजे कसं तरी करून ते आपल्या स्व म्हणजे इगोला कसं तरी करून वाव द्यायला ते असं करतात. पण जो एक खरा जो योगी असतो, ज्याने आपल्या मनावर ताबा मिळवलेला असतो, तो अशा काही नीचस्तरीय गोष्टीत पडत नाही. म्हणजे त्याची चेतना एवढी अ, कृष्ण भावना भावित झालेली असते, एवढी भगवंतांच्या चरणामध्ये अ, रुजू झालेली असते, की त्यांना असं काही किंचित मात्र पण सुचत नाही. तर आता आपण 8व्या श्लोकात भगवंत आपल्याला काय सांगू इच्छितात ते बघूया. तर 8व्या श्लोकात अ, मनुष्य जेव्हा प्रामाणिक चिंतक, सुरत, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी, मित्र आणि शत्रू, पुण्यवान आणि पापी ह्या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो, तेव्हा तो अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो, असे भगवंत सांगतात. तर 8व्या श्लोकात भगवंतांनी वस्तूंमधील समता सांगितली आहे. आता जी आपण जो श्लोका बघितलाय, म्हणजे त्यामध्ये खडे, दगड, सोने व इतरत्र म्हणजे जे लोह सगळ्या ज्या वस्तू आहेत, त्यांच्यामध्ये हा योगी कसा समत्व बघतो, ते आपल्याला भगवंतांनी सांगितलं आहे. आणि याच्या पुढच्या ज्या श्लोक क्रमांक 9 आहे, त्याच्यामध्ये भगवंत आपल्याला अ, माणसांमधील समता कशी हा योगी माणसांमधील समता कशी बघतो, त्याच्याकडे आपल्याला त्यांनी सांगितलंय, ते सांगितलंय. ह्याचं तात्पर्य असे आहे, की एक वस्तू जर अ, अ, तर आपल्याहून काहीच बघा, एक वस्तू असते, ती आपल्याहून काहीच क्रिया करू शकत नाही. म्हणून या बाबतीत समबुद्धी ठेवणे फारसे कठीण नाहीये. तर जे आम्ही 8व्या श्लोकामध्ये बघितलं आहे, की हा जो योगी असतो, ज्याने ज्ञान-विज्ञानाच्या अ, अर्जनाने अ, अ, आपल्या सर्व इंद्रियांना संयमित करून अ, सगळ्या वस्तूंमध्ये समत्व बघण्याचा जो यश प्राप्त केलेला आहे, तो आता या पुढच्या श्लोकामध्ये अ, जेव्हा हाच योगी जेव्हा अ, माणसांमध्ये म्हणजे जी वस्तू असतात ते काही आपणहून काहीच क्रिया करू शकत नाही. म्हणून या बाबतीत त्याला समबुद्धी ठेवणे हे फारसं कठीण नाही, ते सोपं आहे. म्हणजे त्या वस्तू काही आपणहून बोलू शकत नाही किंवा आपणहून त्यांच्यामध्ये काही बदल पण होऊ शकत नाही. पण जेव्हा प्रश्न माणसांचा येतो, तर माणूस जो असतो तो आपल्या करता तसंच दुसऱ्यांकरता पण क्रिया करतो. म्हणून या बाबतीत समबुद्धी होणे कठीण आहे. तर आपण आता इथे भगवंतांनी आपल्याला जे सांगितलंय म्हणजे अ, वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांबद्दल भगवंतांनी आपल्याला अगोदर सांगितलंय. म्हणजे पण जो हा योगी असतो, ते हे जे सर्व प्रकार आपण अगोदर बघूया, हे सर्व प्रकार कोणते आहेत. तर सर्वात प्रथम भगवंत म्हणतात, जेव्हा मनुष्य एक प्रामाणिक हितचिंतक, सुरत, हितचिंतक म्हणजे कोण? जो सर्वांचं हित हित बघतो. हित म्हणजे त्यांचं सर्वांचं चांगलं बघतो. तो कधीच माझं, तुझं असं म्हणजे जो आपला आहे त्याचंच हित बघितलं, दुसऱ्याकडे नजर फेरली असं करत नाही. तर जेव्हा असा एक माणूस असतो जो सर्वांचं हित बघतो, त्याला हितचिंतक म्हणतात. तर सुरत हा कोण आहे? आपले सुरत माधव प्रभूजी पण अ, असेच आहेत. म्हणजे जे हे आपल्याला सुरत म्हणजे असा माणूस जो सगळ्यांचाच हितेशी असतो. तो प्रत्येक जीवाच्या
जीवाच्या भल्याकरता सतत झटत असतो. तर आपल्यामध्ये लाईव्ह एक्झाम्पल आहे आपले सुरज माधव प्रभूजी, जे सतत आम्हाला कृष्ण भावना भावित करायला प्रेरित करत असतात आणि त्यांचा ह्याच्यामध्ये किंचित पण काही फायदा नसतो. पण ते कुठल्याही स्तरावर जाऊन कोणत्याही जीवाला ही भगवत भक्ती मिळू दे याकरता प्रयत्न करत असतात. तर ह्याच्यानंतर भगवंत आपल्याला सांगतात, तो दुसरा प्रकारचा माणूस म्हणजे तटस्थ. अ, तर तटस्थ म्हणजे हा असा माणूस असतो जो अ, तटस्थ म्हणजे असा माणूस असतो जो अ, म्हणजे काही झालं तरी पण काही आपणहून काही बोलत नाही आणि आपण कसल्याच ह्याच्यामध्ये पडत नाही. तो आपण आपलं सांभाळून असतो. म्हणजे तुमचं बरं होऊ किंवा वाईट होऊ, तो त्याच्यामध्ये त्याला काहीच हे नसतं. तर दुसराच ह्याच्या पुढचा जो अ, माणसांचा प्रकार आहे तो म्हणजे एक मित्र. मित्र म्हणजे तो जो आपल्यावर केलेल्या उपकारांच्या बदल्यात दुसऱ्यांवर उपकार करतो. म्हणजे हा असा एक माणूस असतो जो फक्त आपल्याला जे कोणी आपल्यावर ज्या कोणीनी उपकार केलेला असतो, त्यांच्या उपकारांची परतफेड म्हणून त्यांच्यावर पण अ, उपकार म्हणजे त्यांचं पण हित करायला जातो. तर हा मित्र आहे. तर मग ह्याच्यानंतर आहे तो अरी. अरी अशा माणसाला म्हणतात, ज्याचा स्वभाव असा असतो की तो कसलंही कारण नसताना दुसऱ्यांचं अहित करू इच्छितो. म्हणजे तो त्याला कुणाकडेही काहीही देणं-घेणं नसतं. पण तरी असताना त्याचा स्वभाव आणि त्याची बुद्धीच अशी असते, की तो नेहमी बघतो, की कुणाचं कसं मी वाईट करू, कुणाचं काय केल्याने कुणाचं कसं वाईट होणार. तर अशा प्रकारचे पण माणूस असतात. तर अ, ह्याच्यानंतर जो आपल्या स्वार्थापोटी अथवा अन्य कोणत्याही कारणाकरता दुसऱ्याचं अहित करतो, त्याला द्वेष्य असे म्हणतात. म्हणजे जो द्वेषी असतो, तो माणूस असतो, जो आपल्या स्वार्थाकरता म्हणजे आपल्याला काही फायदा मिळतो, दुसऱ्याचं वाईट केल्याने आपल्याला काही फायदा होणार, तर त्याचं वाईट करायला इच्छितो. असा जो माणूस असतो, त्याला द्वेषी म्हणतात. अं, जो माणूस जेव्हा दोन माणसं जेव्हा आपापसात लढतात, त्यांना बघून कोणाचाही किंचित मात्र पण पक्षपात करत नाही. त्याला उदासीन असे म्हणतात. म्हणजे तो अ, असा करतो की जसं की मी काही बघतच नाही. तुमचं काही चाललंय ते चालू दे. तो त्यांचं भांडण मिटवायला पण जात नाही आणि आपण कुणाचं एकाची बाजू पण घेत नाही. तो आपलाच आपल्यापुरताच असतो. म्हणजे दुसऱ्याबद्दल त्याला पडूनच गेलेला नसतं. परंतु जो माणूस दोघांची लढाई मिटून दोघेही एकमेकांचे हितचिंतक होवो असा जो विचार करतो, याकरता जो धडपडतो, त्याला मध्यस्थ असे म्हणतात. म्हणजे आपण बघतो, की कधी कोणी 2 माणसामध्ये काहीही वर-खाली झालं, तर त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली किंवा काहीही अ, कारणास्तव त्यांच्यामध्ये अशी लढाई झाली, तर असा जो मध्यस्थ असतो, तो दोन्ही साइडमध्ये ज्याला आम्ही मीडिएटर असं म्हणू शकतो, की जो दोन्ही पक्षांमधलं समजून घेऊन दोघांनाही अ, अ, तोडगा एक एक तोडग्यावर त्यांचं हे करतो म्हणजे काहीतरी तोडगा काढतो दोघांच्याही ह्याच्यावर. तर असा पण एक माणूस असतो. अ, मग बंधू म्हणजे नातेवाईक किंवा हितचिंतक आणि साधू म्हणजे पुण्यवान किंवा साधूंच्या ठिकाणीच म्हणजे जो माणूस पुण्य अर्जन केलेला असतो, जो साधू असतो. अ, जसे आपले श्रील प्रभुपाद अ, आणि आपले जे गोस्वामी आहेत, जे आचार्य आहेत, ते सगळे साधू आहेत. म्हणजे त्यांनी अ, पुण्य अ, अर्जन करण्याकरता पुण्य अर्जन नाही केलंय. म्हणजे ते भगवंताची भक्ती करता त्यांना पूर्ण
पुण्य अर्जित झालेलं आहे. पण त्यांचं याच्यावर काही हे नाही. पण तरी असताना साधू असा पुण्यवान जो माणूस असतो त्याला आपण साधू म्हणतो. तसंच एक पापी जो असतो, जो पापी जो असतो तो पण आणि पुण्यवान आणि पापी अशा सर्व प्रकारच्या माणसांमध्ये हा जो योगी असतो, तो समभावनेने त्यांना बघू शकतो. असा जो योगी असतो तो आपण जो 8व्या श्लोकात ज्या योगीबद्दल भगवंतांनी आपल्याला सांगितलं आहे, त्या योगीपेक्षाही हा जो 9व्या श्लोकात भगवंत आपल्याला सांगतात, तो योगी जो माणसांना पण वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांना समदृष्टीने बघू शकतो आणि त्यांच्याकडे कधी काही त्यांच्याबद्दल निर्णय घ्यायचा असला तर जो हा योगी त्यांच्यामध्ये काहीच पक्षपात न करता म्हणजे पुण्यवान आहे त्याला चांगलं हे दिलं त्याच्या पक्षात निर्णय घेतला असं कधीच न करता सर्वांना सम मानून सर्वांना एका लेवलवर मानून जो आपण आपला निर्णय देतो आणि त्यांच्याकडे समदृष्टीने बघतो अशा योगीला सर्वश्रेष्ठ असे म्हटले आहे. असा जो योगी सर्व प्रकारच्या माणसांमध्ये काहीच भेदभाव न करता कसलाही पक्षपात न करता जेव्हा कसलाही निर्णय घेण्याचा वेळ येतो तेव्हा सर्वांनाच समदृष्टीने बघतो. तो योगी अर्थातच सर्वात श्रेष्ठ असतो आणि भगवंत आम्हाला हेच या श्लोकाद्वारे सांगायला बघतात की असा योगी जो असतो तो सर्वात श्रेष्ठ असतो आणि त्याला ही प्रगतशीलता फक्त आणि फक्त भगवंतांची एकनिष्ठेने सेवा केल्यामुळे लाभते. तर इथेच मी आपल्या वाणीला विराम देते आणि माझ्याकडून काही जर चुका झाली असणार, काही तुमची टिप्पणी असणार तर त्याच्याकरता मी तुमच्याकडे प्रार्थना करते. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. थँक्यू माताजी, धन्यवाद. खूप चांगलं विश्लेषण केलं. थँक्यू. वाटताना विषय कोणाचा काही प्रश्न किंवा काही कमेंट्स असतील तर. हरे कृष्णा. कृष्णा, हरे कृष्णा. काही नाही माताजी, खूप सुंदर आज पहिला क्लास होता, पण व्हेरी नाईस. असंच कंटिन्यू करा. थँक्यू. हरे कृष्णा. ऑल ग्लोरीज टू श्रील प्रभुपाद की जय. आणि जय. तुमच्या आशीर्वादामुळेच मी काहीतरी बोलू शकले आहे आणि तुम्ही जसं सांगितलं होतं मी याला निव्वळ फक्त स्टडी म्हणून घेतलाय, आणखीन काही नाही आहे. माझी पात्रताच नाही आहे या सब्जेक्टवर बोलायची. तर सगळं तुमच्या सारख्या सुरत माधव प्रभूजी सारख्या वरिष्ठ भक्तांच्या कृपेनेच हे मी काही बोलू शकले आहे. तर तुमचे शत आभार मानते. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम माता, धन्यवाद. तर आपण थांबूया इथे आणि पुढच्या गुरुवारी भेटूया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. सर्व उपस्थित भक्तवृंद की जय. हरे कृष्णा. मीटिंग क्लोज करतो. हरे कृष्ण.